नमस्कार. लीगल अवेअरनेस वेब सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. या वेब सिरीजच्या या भागामध्ये आपण नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी जो निकाल दिला आहे त्याची चर्चा करणार आहोत. सगळ्यात प्रथम म्हणजे की ज्या कोणी अजूनही हा चॅनेल लीगल अवेअरनेस वेब सिरीज हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेल आयकनही दाबावं, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ याच्या पुढेही कायम बघता येतील आणि त्याची सूचनाही त्यांना येत राहील. तर मित्रांनो, मराठा आरक्षणासंबंधी महाराष्ट्र राज्याने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अवैध ठरवलेला आहे. जयश्री पाटील यांनी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती आणि मराठा समाजाला आरक्षण देणारा जो कायदा महाराष्ट्र सरकारने केला होता तो रद्दबातल करा, कारण तो घटनेच्या कसोटीवर टिकत नाही. तो इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने 50% मर्यादा दिली होती त्याचं उल्लंघन करणार आहे, म्हणून तो तुम्ही रद्दबातल करावा अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. आणि या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली आणि ह्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंचा सांगोपांग विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा खटला इंदिरा साहनीचा जो खटला होता की ज्याला मंडल खटला असंही म्हटलं जातं, मंडल आयोगाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते त्या निमित्ताने झालेला तो खटला. तर त्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये 50% मर्यादा आरक्षणाला घालून दिली होती आणि हे 50%चं सिलिंग कोणीही उल्लंघू शकत नाही, अशा पद्धतीची ती मर्यादा उल्लंघणारा हा महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे असं म्हटलं. महाराष्ट्र सरकारने, तुम्हाला आठवत असेलच तर 2018 साली महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ॲक्ट हा कायदा केला आणि या कायद्यानुसार मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचं सूतोवाच केलं होतं. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या कायद्यावर सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने हा कायदा घटनात्मकरित्या वैध असल्याचा निर्वाळा दिला, परंतु यामधील त्यांनी आरक्षणाची जी टक्केवारी होती ती 12% केली. हे सगळं आपल्याला माहिती असेल. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्याचाच हा निकाल आहे. आणि ह्या निकालाचा महाराष्ट्रातील मराठा समाजावर फार दूरगामी असा परिणाम होणार आहे, कारण 1990 पासून मराठा समाजाने आम्ही सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेलो आहोत आणि सामाजिकदृष्ट्याही मागासलेलो आहोत अशा पद्धतीचे दावे केले आणि त्याला पुरावे म्हणून त्यांनी अनेक गोष्टी सांगत होते. त्याच्यानंतर फडणवीस सरकारने महाराष्ट्र सरकारची ही मागणी मान्य करून गायकवाड आयोगाची निर्मिती केली. गायकवाड आयोगाने महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या एकूणच सामाजिक मागासलेचा पुरावा म्हणून जे काही मुद्दे उपस्थित केले होते, एकूणच शिक्षणाचं प्रमाण, सरकारी नोकऱ्यातलं प्रमाण, त्यांचा आर्थिक स्थिती, त्यांचं राहणीमान, या सगळ्यावरचा सांगोपांग विचार करून गायकवाड आयोगाने जो निर्णय दिला होता किंवा जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टवर आधारित महाराष्ट्र सरकारने 2018चा हा मराठा समाजाला देणारा कायदा केला होता आणि तोच कायदा आता नेमका रद्दबातल झालेला आहे. हा कायदा रद्दबातल झाल्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न मात्र आता इथे उपस्थित झालेले आहेत, कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की इंदिरा साहनीमध्ये च्या खटल्यामध्ये कुठल्याही सरकारने 50%ची मर्यादा ओलांडता कामा नये आणि तसं जर ते झालं तर ते घटनात्मकरित्या अवैध आहे. त्याच्यामुळे 50%च्या मर्यादेला जे मर्यादा जी उल्लंघली गेली होती ती उल्लंघण्यात परवानगी द्यावी अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने मात्र ती काही मान्य केली नाही. आता लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानाच्या आर्टिकल 13 नुसार विधिमंडळाने केलेले जे कायदे असतात ते कायदे घटनात्मकरित्या वैध आहेत की नाही हे तपासण्याचा अधिकार आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अधिकारामध्ये हा कायदा आता अवैध ठरवलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे उपस्थित होत आहेत, त्याचा आज आपण इथे चर्चा करूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळांना कायदे करण्याचा अधिकार आहे का? तर होय, तसा तो अधिकार आहे, परंतु आर्टिकल 13 मध्ये सांगितलंय की विधिमंडळामध्ये केलेले कायदे घटनेच्या कसोटीवर टिकले पाहिजेत आणि घटनेच्या कसोट्या ह्या सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती केसमध्येही सांगून ठेवलेल्या आहेत, इंदिरा साहनी केसमध्येही सांगून ठेवलेल्या आहेत.
आणि जर घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला म्हणजे मूलभूत गाभ्याला जर धक्का लावणारा कायदा विधिमंडळाने केला तर असा कायदा अवैध सुप्रीम कोर्ट ठरवतो आणि नेमक्या याच चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा कायदा रद्द बातल करताना असं सांगितलंय की जर महाराष्ट्र सरकारला आम्ही 50% मर्यादा उल्लंघनाचा हा जर परवानगी दिली तर तो समतेच्या संविधानाने नागरिकांना दिलेल्या समतेच्या अधिकारांचा भंग ठरेल आणि आम्ही असं करू शकत नाही. हा मुद्दा इथे संपत नाही कारण इथे अनेक नवीन इश्यूज देखील यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो की 102वी जी घटना दुरुस्ती झाली या 102व्या घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केली, केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये केली. त्याच्यामुळे 342 हे कलम तिथे हे आर्टिकल तिथे टाकण्यात आलं आणि याच्यामध्ये ह्या घटना दुरुस्तीमुळे असं झालेलं आहे की एखाद्याला मागासवर्गीय ठरवायचं असेल एखाद्या समाजाला तर तो जो अधिकार आहे आयोग नेमण्याचा जो अधिकार आहे तो केंद्र सरकारलाच आहे असं केंद्र सरकारने या 102व्या घटना दुरुस्तीनुसार सांगितलं. आणि त्याच्यामुळे या खटल्यामध्ये देखील आता मराठा समाज हा खरोखर मागासवर्गीय आहे की नाही हे ठरवण्यासाठी आयोग नेमण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जावं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की त्यांनी केंद्र सरकारकडे जावं, केंद्र सरकारने आयोग नेमावा आणि त्याच्यानंतर मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्या पद्धतीने तसा कायदा करावा. म्हणजेच एका परीने बघायला गेलं तर सर्वोच्च न्यायालयाने जर समाजातील कुठल्याही एका घटकाला मागासवर्गीय म्हणून घोषित करायचं असेल तर आयोग नेमण्याचा अधिकार आता केंद्र सरकारकडे आहे असं सांगितलेलं आहे. आणि हा 102वी घटना दुरुस्ती ही संपूर्णपणे वैध आहे. म्हणजे 102वी घटना दुरुस्ती ही देखील वैध आहे हे देखील इथे सांगून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 103वी जी घटना दुरुस्ती केलेली आहे या 103व्या घटना दुरुस्तीमध्ये दुर्बल घटकांना अधिकार, दुर्बल घटकांना मागासवर्गीय मागासवर्गीय न म्हणता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण 10% आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला होता. त्यासाठी 103वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी घटनेच्या आर्टिकल 16 मध्ये बदल करण्यात आले आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना 10% आरक्षण आता दिलेलं आहे. म्हणजे ते 50% अधिक 10% असं केंद्र सरकारने ऑलरेडी 50%ची मर्यादा उल्लंघलेली आहे. त्याचं काय करायचं? जर महाराष्ट्र सरकारला 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही तर मग केंद्राने जर ही 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी 103वी घटना दुरुस्ती केली आहे तो कायदा किंवा ती घटना दुरुस्ती देखील घटनात्मक दृष्ट्या वैध आहे काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही पद्धतीचं मतप्रदर्शन करण्याचं हे टाळलं आहे. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने असं दिलं आहे की 103व्या घटना दुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा जो केंद्र सरकारचा जो घटनेतील बदल आहे त्या बदलाला आता आव्हान दिले गेलेलं आहे. आणि लार्जर बेंच म्हणजे अधिक मोठ्या न्यायाधीशांच्या संख्येने असलेल्या खंडपीठाकडे 103वी घटना दुरुस्ती ही घटनात्मक दृष्ट्या वैध आहे की नाही याची चर्चा होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही सबब त्याच्यावर आता कुठलाही मल्ली नाते किंवा त्याच्यावर निर्णय किंवा त्याविषयी आम्ही बोलू इच्छित नाही. परंतु आम्ही एक निश्चित सांगतो की 102व्या घटना दुरुस्तीनुसार एखाद्या घटकाला समाजातील घटकाला मागासवर्ग म्हणून डिक्लेअर करायचं असेल तर तो अधिकार आता राज्यांना राहिलेला नाहीये तर तो केंद्राला आहे. आणि केंद्राने तशा पद्धतीचा मागासवर्ग नेमण्यासाठी आयोग नेमावा आणि त्या घटकासाठी मग राज्य सरकारने जर कायदा केला तर तो तसा वैध ठरू शकतो. याच्याशिवाय दुसरा एक मार्ग असा आहे की आपल्याला आठवत असेल की तामिळनाडूमध्ये जे आरक्षणाचं प्रमाण आहे ते 69% आहे आणि 1994 साली त्यांनी ते 50%ची मर्यादा न पाळता 69% कशी नेली तर त्यावेळेला तामिळनाडूतले सगळे खासदार संसदेमध्ये गेले. जयललिता स्वतः मुख्यमंत्री तिथे गेल्या आणि त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली की तामिळनाडू सरकारने केलेला कायदा आहे ज्याच्यामुळे आरक्षणाचं प्रमाण 69% गेलेलं आहे हा कायदा घटनेच्या शेड्यूल 9 मध्ये टाका. आता घटनेच्या शेड्यूल 9 मध्ये जेव्हा एखादा कायदा टाकला जातो तेव्हा त्या कायद्याची शहानिशा किंवा त्या कायद्याची वैधता ही सर्वोच्च न्यायालयाला
करता येत नाही, कारण त्याच्यापासून त्या कायद्याला इम्युनिटी मिळते. तर अशा पद्धतीने तामिळनाडूच्या कायद्याला इम्युनिटी प्राप्त झालेली आहे. मग आपल्या महाराष्ट्रातील काही मंडळींचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा हा कायदा देखील शेड्यूल 9 मध्ये केंद्र सरकारने का टाकला नाही किंवा तशी मागणी का झाली नाही, असे देखील प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्याच्यामुळे याच्यात आता दोन प्रवाह निर्माण झालेले आहेत. एक प्रवाह असा सांगतो की केंद्र सरकारने पुन्हा एकदा मागासवर्गीय आयोग नेमावा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजा सामाजिकदृष्ट्या मागास या घोषित करून कायदा करावा, किंवा मग महाराष्ट्र सरकारने केलेला जो आरक्षणाचा जो कायदा आहे तो कायदा घटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये म्हणजे 9व्या शेड्यूलमध्ये टाकावा, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला त्याची वैधताच तपासता येणार नाही, जसं तामिळनाडूमध्ये झालेलं आहे. म्हणजे तामिळनाडू बरोबर आता महाराष्ट्रातील राजकारणी आपली पॅरिटी मागतायत आहे आणि 50% वरती आरक्षण देण्याची मागणी करण्याचंही घाटलं जात आहे, त्या संबंधीच्या चर्चाही होत आहेत. तर मित्रांनो, हा सगळा जो प्रकार आहे, हा आरक्षणाचा जो प्रकार, याच्यामध्ये हे जे नवीन मुद्दे तयार झालेले आहेत त्या मुद्द्यांचा मी उहापोह आता इथे केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला या प्रकारामध्ये नेमकं काय झालंय हे कळलं असेल आणि याच्यामध्ये आपल्या देशामध्ये एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी यांच्यामध्ये एक अंतर राखलेलं आहे आणि ज्युडिशियरीने किंवा लेजिस्लेचरने केलेले कायदे, विधिमंडळाने केलेले कायदे हे तपासण्याची जी सर्वोच्च न्यायालयाची क्षमता आहे किंवा कॉम्पिटन्सी आहे ते आर्टिकल 13 नुसार त्यांना मिळालेली आहे. पण जर कायदा तसा लेजिस्लेचरने केलेला कायदा जर शेड्यूल 9 मध्ये टाकला तर मात्र सर्वोच्च न्यायालयाला त्या कायद्याची वैधता तपासता येत नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्या देशामधील लोकशाहीची ही जी 3 अंग आहेत हे काम करत असतात. कायदे होत असतात. समाजातील विविध घटकांना न्याय मिळवण्यासाठी कायदा देण्याची जबाबदारी ही अंतिमतः ही लेजिस्लेचरवरच असते, विधिमंडळांवरच असते. तर यापुढे आता मराठा आंदोलन कशा पद्धतीने जातंय आणि या पुढची महाराष्ट्र सरकारची पावलं काय पडणार आहेत हे बघणं हे अकॅडमिक दृष्ट्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या हे फार महत्त्वाचं आपल्यासाठी ठरणार आहे. तर मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय थोडाफार काही प्रमाणात तरी कळला असावा. जर काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या या चॅनेलवर कॉमेंट बॉक्समध्ये जा आणि कॉमेंट्स करा. मी तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देईल. आणि हो, अजूनही तुम्ही जर हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया हा चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकनही दाबा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कोविडचा हा जो प्रकोप आहे तो अजूनही चालू आहे, तेव्हा स्टे होम अँड स्टे सेफ. धन्यवाद.